सध्या मुलांना सुट्ट्या आहेत तर असे नवनवीन आणि त्यांना न आवडणाऱ्या भाज्या आवडीच्या करण्यासाठी हा पदार्थ तुमच्या नक्कीच उपयोगी पडू शकतो. तर त्यासाठी काय केलं, 2 चमचे चणा डाळ 2 तासासाठी भिजत ठेवली. त्यानंतर अर्धा दुधी बारीक अशा किसणीने किसून घेतला. हा दुधी कवळा होता त्यामुळे साल आणि त्यातल्या बिया काढल्या नाही आहेत. दुधी सगळा किसून झाल्यावर यामध्ये 1 वाटी पोहे घातले आणि छान असं मिक्स करून 10 मिनिटं भिजत ठेवलं. 10 मिनिटानंतर भिजवलेली चणा डाळ, 1 चमचा लसूण, मिरची आणि अद्रकाचं वाटण घातलं, 1 चमचा कुटलेले धने, 1 चमचा जिरे, चवीपुरतं मीठ, पाव चमचा हिंग, त्यानंतर पाववाटी ज्वारीचं पीठ घालायचं, अर्ध्या लिंबाचा रस आणि खूप सारी कोथिंबीर घातल्यावर पाण्याचा अजिबातच वापर न करता पीठ भिजवून घ्यायचं. पीठ भिजवून झाल्यावर अशा पद्धतीने कटलेट बनवून घेतले. तुम्हाला ज्या शेपमध्ये बनवायचे असतील त्या शेपमध्ये बनवू शकता. आता आपले इथे काही कटलेट बनवून झालेत. लगेचच शॅलो फ्राय करायचेत. तर त्यासाठी पॅनवरती 2 पळी तेल गरम केलं. नंतर एक एक करून कटलेट सोडायचे आणि दोन्ही साईडने छान असे शॅलो फ्राय करून घ्यायचे. चला तर मस्त असे शॅलो फ्राय झालेत. लगेचच काढून घ्यायचे आणि पौष्टिक असे सगळ्यांच्याच आवडीचे कमी तेलात बनवलेले दुधी भोपळ्याचे कटलेट तयार झाले. त्यामुळे तुम्ही ही बनवा. कसे वाटले कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईबही नक्कीच करा. धन्यवाद.